संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या माळीण दुर्घटनेला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत। या भागातील आदिवासी जनतेला ही घटना जशीच्या तशी आठवतीये, कारण याच्यामध्ये त्यांचे 151 बांधव हे मृत पावले होते। आता या डोंगर कपाऱ्यांमध्ये अशीच काही गावं आहेत जी आजही भीतीच्या छायेखाली वावरत आहेत। नुकतेच माळीणच्या वरच्या बाजूला असलेल्या कुंभेवाडीजवळ घाटामध्ये दरड कोसळली होती। अशाच पद्धतीच्या छोट्या मोठ्या दरडी या भागात कोसळत आहेत। जेव्हा अधिकचा पाऊस होतो तेव्हा आताही इथे राहणारे सगळेच गावकरी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत। प्रशासनानं डोंगर कुशीमध्ये असणाऱ्या गावांची वेळीच दखल घेणं गरजेचं आहे, कारण पुन्हा असं माळीण होणं आपल्याला परवडणार नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा अशी दुर्घटना होण्याआधीच सरकारनं आणि लोकांनी जागा होणं अतिशय गरजेचं आहे। या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूया। त्या घटनेनंतर प्रशासनाने मोठ्या पातळीवर हालचाली करून या गावाचं पुनर्वसन केलं आणि हे गाव 15 ऑगस्ट 2023ला इथे ग्रामपंचायत उभारून ह्या गावाचं कामकाज हे इथून सुरू झालं। ह्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या पटांगणातून मी हे सांगताना आपण जर पाहिलं तर पाठीमागे ह्या डोंगर कुशीमध्ये ते गाव आहे तसंच आहे। त्या ठिकाणापासून काही अंतरावरच या गावाचं पुनर्वसन केलं गेलं आहे। या नवीन ग्रामपंचायतीमध्ये आता या गावाचा कारभार देखील सुरू झालेला आहे। मात्र जुन्या गावामध्ये त्यांच्या ज्या आठवणी होत्या, ती मंदिरं असतील, ती शाळा होती आणि एकूणच त्या गावाची जी रचना होती, त्या गावातले जे काही आबालवृद्ध होते, त्यांच्या आठवणी अजूनही त्यांच्या मनामध्ये तशाच रुंजी घालतायत। आज या घटनेला 10 वर्ष झाली, मात्र अजूनही त्यांची जखम ही तशीच ओली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद शेटेसह अविनाश पवार, NDTV मराठी, माळीण, पुणे।